विषय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि देशासमोरील आव्हान। 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर 26 जानेवारी 1950 ला भारताला त्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव करून देणारं संविधान प्राप्त झालं। पुढे स्वदेशी, सहकार आणि राष्ट्रीय शिक्षण यासारख्या आदर्शवादी संकल्पनातून देशाने गरीब राष्ट्र ते विकसित राष्ट्र असा खडतर प्रवास पार केला। मग याच आपल्या भारताबद्दल मोहम्मद अली असं म्हणाले होते की भारतातील विविधता हे भारतासमोरील सगळ्यात मोठं आव्हान ठरणार आहे। परंतु दुसऱ्याच बाजूला पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे विविधतेतून एकता अशी भारताने ओळख केली। 540 पेक्षा अधिक संस्थानांना आणि अनेक संस्कृतींना सामावून घेणाऱ्या भारताने आपली एकता दाखवून दिली। अमेरिकन विचारवंत हिटलर असं सांगतो की भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष हा काही वर्षांचा मागोवा नसून तो एका क्रांतिकारी पर्वाचा आरंभ आहे। द हिंदू या वृत्तपत्रामध्ये द गोल्डन जुबली ऑफ इंडिया या अग्रलेखामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की ज्या कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, अगदी त्याच कालखंडात ब्रिटिश राजवटीकडून एकूण 12 राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं। परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्या भारताने आजपर्यंतच्या 75 वर्षात केलेली प्रगती असेल, अवलंबलेली ध्येय धोरणे असतील, यामुळे भारत हा त्या 12 राष्ट्रांच्या तुलनेत विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आला। मग मला असं वाटतं की आता जर आपल्याला कोणी विचारलं की भारताने गेल्या 75 वर्षात काय गमावलं, तर हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। मग भारताने गाठलेली यशाची उंची असेल, भारताने जपलेली संस्कृती असेल, जपलेला विचारांचा वारसा असेल, किंबहुना या जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असेल, या सगळ्याच गोष्टींमुळे भारतीय स्वातंत्र्य आज अधिक बोलकं होऊ पाहत आहे। भारताचा विचार करता भारतामध्ये विविध धर्माचे, जातीपंथांचे लोक एकत्र राहत आहेत। आज आपल्या भारताचा विचार करत असताना, उद्याच्या भारताचा विचार करत असताना एक भावी नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सुद्धा जाणून घेणं फार गरजेचं आहे। मला असं वाटतं की आपण जागतिकीकरणाचा फायदा करून देशामध्ये प्रगती केली, अनेक इमारती उभारल्या, धरणे, पूल बांधली, आपल्या देशाचा विकास केला, विज्ञानाच्या युगामध्ये आपण गगनभरारी केली, क्षेपणास्त्र निर्माण केली, विज्ञान तंत्रज्ञानाची सांगड घालून आपण आपल्या देशाला प्रगतीपथाकडे घेऊन चाललेलो आहोत, चंद्रावर मंगळावर जाऊन पोहोचलो। आणि असं असताना सुद्धा आजही आपल्या देशामध्ये माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात की असं असताना आपण एवढी प्रगती केल्यानंतर सुद्धा एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातील महासत्ता भारत निर्माण होईल का? स्वातंत्र्यानंतर उदयास येणारी भारतीय महिला खरोखरच सुरक्षित आहे का? न्यायालयातील तारीख पे तारीख ही न्याय व्यवस्था आज गतिमान होईल का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर नाही अशी येत असतील, तर मग असं का अशा कोणत्या समस्या किंवा अडचणी आहेत की ही सामाजिक दुरावस्था संपत नाही आहे? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आजही जनता त्रस्त का? हे सगळेच प्रश्न आणि याची खरी उत्तरं मन अस्वस्थ करणारी आहेत। आपले संविधानिक हक्क इथल्या नागरिकांना मिळणं फार गरजेचं आहे। इथल्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे मार्ग आज आपण मोकळे केले पाहिजे। हे सगळे इथल्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे, परंतु ही इच्छाशक्तीच आज कुठेतरी दिसत नाहीये। देशातील राजकारणाची सद्य परिस्थिती पाहिली तर लोकशाही समोरील सगळ्यात मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण दूषित करण्याचं काम सद्यस्थितीत चालू आहे। हे आपल्या देशाला बाधक ठरणारी गोष्ट आहे। आपल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे, मूलभूत गरजांकडे, किमान जगण्याच्या प्रश्नांकडे आपल्याला गांभीर्याने लक्ष देणं फार गरजेचं बनलेलं आहे। असं जर झालं नाही तर मग आपल्या देश हा महासत्ता बनू शकणार नाही। आज आपण जर महासत्ता बनायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार करणं तेवढ्याच दृष्टीने फार मला गरजेचं वाटतं। या 75 वर्षामध्ये आपण काय कमावलं, त्याबरोबर आज आपण काय गमावलं याचाही विचार या अनुषंगाने करणं फार गरजेचं वाटतंय। सोशल मीडियावर हल्ली काही महिन्यांपूर्वी कार्टून फिरत होतं, ज्या कार्टून मध्ये 4 माणसे होती आणि त्यापैकी एक हे समोरील साहेबाला उद्देशून सांगतोय की
ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी आज आपण भावी नागरिक म्हणून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. हे बदलणार कसं? इथली लोकशाही, इथले लोकप्रतिनिधी फक्त डोळ्याला पाणी लावून नम करणारी संस्कृती, डोळ्याला पाणी लावून नम करणारे लोकप्रतिनिधी आज आम्हाला अपेक्षित नाहीये, तर दुःखितांच्या, शोषितांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे राजकीय लोकप्रतिनिधी आम्हाला अपेक्षित आहेत. या भारताचा विचार करत असताना या भारतामध्ये ही लोकशाही टिकून राहिली पाहिजे, यासाठी आज आपण तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. परंतु आजचा हा भावी आधारस्तंभ म्हणजे आजचा हा युवक आज बेकारी सारख्या समस्येने त्रस्त झालेला आहे. भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. या सगळ्या समस्यांनी जर हा आधारस्तंभ त्रस्त असेल तर मग देशाची प्रगती होणार तरी कशी? मला या सरकारला माझी नम्र विनंती आहे, या सरकारला जर खरंच काही करायचं असेल, या देशातील महिलांची खरंच जर त्यांना महिलांची काळजी असेल, तर या महिला इतर 1250चा गॅस सिलेंडर 350 रुपये करा, ही मायमाऊलींची खरी गरज आहे. दिवाळी आली की आनंदाचा शिदा, चतुर्थी आली की आनंदाचा शिदा, दसरा आला की आनंदाचा शिदा. हा आनंदाचा शिदा हे फ्री राशन आम्हाला नको आहे. आम्हाला जर फ्री द्यायचं असेल तर फ्री एज्युकेशन द्या, ही आजच्या युवा पिढीची खरी गरज आहे. आणि हे आजच्या लोकप्रतिनिधींना पटत नाहीये, कारण स्वतःचे बंगले भरण्यातच यांचा वेळ वाया जातोय. समोरच्या युवांचा, समोर देशाच्या भावी नागरिकांची जी अवस्था झालेली आहे, जी दुरावस्था झालेली आहे, त्याचा या लोकप्रतिनिधींना काहीही पडलेलं नाही. ही सगळं चित्र बदललं पाहिजे. आपल्या देशाला आपला महागुरु, विश्वगुरु बनण्याचे वेध लागलेले आहेत. परंतु हा भारत विश्वगुरु कधी बनणार आहे? जेव्हा या आरोग्यविषयक सुविधा सुटतील, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या सगळ्याच क्षेत्रातील समस्या जेव्हा दूर होतील, इथल्या नागरिकांना जेव्हा रोजगार प्राप्त होईल, तेव्हा हा भारत विश्वगुरु बनेल. मेक इन इंडिया, स्किल इन इंडिया ही तत्व या भारतात दिसतीलच, परंतु याच मेक इन इंडियाच्या पोस्टर खाली दिवस रात्र हजारो लोक उपाशी पोटी काढत आहे. त्यांच्या गरजा भागल्या पाहिजे, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे, तरच हा भारत महासत्ता बनू शकतो. परंतु याचं कोणाला पडलेलं आहे का? एक नागरिक म्हणून आपल्याला सुद्धा याची जाणीव नाहीये की आपल्या देशाचा अमृत महोत्सव साजरा करतोय, पण मला असा प्रश्न पडतोय की आज अमृत कोण पितंय आणि विष कोण पितंय हेही आपल्याला कळत नाहीये. केवळ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारताला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, हे आपल्याला अभिमान वाटणारीच गोष्ट आहे, पण ते स्वातंत्र्य आज टिकवता आलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे ते आपल्याला टिकवता आलं पाहिजे. जे मिळवायचं आहे त्याचा विचार करून कृती करणं फार गरजेचं आहे. तरच आपला भारत हा सर्वशक्तिशाली बनेल आणि येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाला आपल्या भारताचा अभिमान वाटू शकेल. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार फक्त करून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने कृती करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि असं जर झालंच तरच जगाच्या सारीपाटावर आपल्या भारताचं नाणं खणखणीत वाजेल, ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि असं झालं तर मग राखट देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दलदारी देशा, दलदारी देशा या कवितेच्या काव्यपंक्ती